नवीन बॅटर निलेश सावंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखले देणार आहेत. सचिन गायकवाड इथे मैदानाच्या मध्ये पुढे पाहिजे राऊंड द विकेट इथे मैदानाच्या मध्ये महाराज हे करतायत. यावेळेस आपण पाहतोय वाईट +2 2 धावा मात्र ज्या आता मैदानाच्या मध्ये मिळणार आहेत. आताचे मिळतील 3 धावा आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धफलक आता पुढे सरकेल आणि स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 23 धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण ते मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर यावेळेस 23 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानात बघायचं यावेळेस सचिन गायकवाड राऊंड द विकेट. यावेळेस मोठा स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला चेंडू बघायचंय सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार 6 रन. नक्कीच आपण पाहतोय आमचे देवरूरचे मायकल जॅक्सन हे मात्र आज आपण पाहतो निश्चितपणे सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी मात्र ते आलेले आहेत आणि आज दिवसभर मायकल भाई जायचं नाही. आपण स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता 2 षटकं संपलेली आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 29 धावा ज्या मात्र धापलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये असणार आहेत. आता प्रशांत मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ते तयार असतील. एका बाजूने पाहतो मला संघाचे कॅप्टनना पुन्हा एकदा सूचना असणार आहे की आपण स्टॉप क्लॉकचा वापर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये करतोय. टायमरचा वापर आपण निश्चितप्रमाणे करणार आहोत. यावेळेस अगदी लोअर फुल टॉस होता. मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेगला. अमित आहे तिथे चेंडूला फील्ड करतील. 1 धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न जो इथे मैदानाच्या मध्ये होणार नाहीये. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतोय तितक्याच महत्वाच्या. डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून आमचे डीजे आदेश आपल्यासोबत जॉईन झालेत. त्याचबरोबर cricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अगदी 2 कॅमेऱ्याच्या साह्याने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर करतोय. लोअर फुल टॉस होता. यावेळेस गॅप शोधला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. डीप कव्हर मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. पुन्हा तर बघायचं मैदानाच्या अंदर यावेळेस प्रशांत ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस थोडस सरप्राईज केलंय निलेश सावंत यांना. अति अनपेक्षित आपण पाहतोय टाकलेला चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडूचा वापर केला यावेळेस प्रशांत यांनी. अनुभव यांच्याकडे देखील आहे आणि असं म्हणतात की अनुभवाचा तुम्हाला वापर इथे मैदानाच्या मध्ये जो करायचा आहे. स्कोर कार्ड कडे पुढे नजर फिरूयात आपण. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतो निश्चितप्रमाणे 11 चॅलेंजर्स अडले अर्थात सरपंच पैलवान मनोज भाऊ येवले स्पोर्ट फाउंडेशन स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा आपण पाहतो नुकतंच शुभागमन होतोय. यावेळेस इनसाइड आउट असता कव्हरला खेळाडू आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेटचा सिलसिला सुरू झालेला आहे. विकेट आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे आणि ज्यांनी मानाचे चषक आपल्याला ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. गजानन आंबेकर उद्योजक यांच्या वतीने
निश्चितपणे आपल्या मानाचे करंडक सौजन्य झालेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचंही स्वागत आहे. आणि इथे मला वाटतं बॅट्समनने मैदानाच्या आतमध्ये सेंटर गार्ड परिधान केलेला आहे. आपण कुठल्याही खेळाडूंना इथे बक्षत नाहीये किंवा शिस्तप्रिय क्रिकेट आपण खेळवतोय. ही नियमांसाठी क्रिकेटची स्पर्धा ओळखली जाते. त्यामुळं बॅटिंग टीमला 1 धावेची पॅनल्टी. एक धावेची पॅनल्टी 11 चॅलेंजर्स आडले संघाला आता असेल. तुम्ही एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानामध्ये येणं गरजेचं आहे, एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. मॅच संपल्यानंतर यावेळेस फुल टॉस बॉल होता. नो बॉल साठी आपण पाहतो निश्चितपणे तिथे चेक केलं जाईल. तिसरे पंच महेश जाधव सर मात्र निश्चितपणे ते चेक करतील. हा चेंडू ते बिमर आहे की नाही हे मात्र इथे बघितलं जाणार आहे. 28 इंचांवरती असणारे बेल्स आहेत आणि त्या बेल्सच्या वरती जर चेंडू येत असेल किंवा मराठी भाषेत आपल्याला इथे कॉमन शब्दामध्ये सांगायचं झालं तर फलंदाजाची कमरेच्या वरती जर चेंडू येत असेल तर निश्चितपणे हा चेंडू फलंदाजासाठी धोकादायक आहे, म्हणून हा नो बॉल दिला जातो. आणि पंचांना बऱ्याच वेळा जजमेंट का मिसअंडरस्टँडिंग होतं तर प्रत्येक आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो प्रत्येक खेळाडू हा इनशर्ट केलेला असतो. तो आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये फारसे खेळाडू मात्र तो नियम फॉलो करत नाही. त्यामुळे पंचांना देखील या दुविधा मनस्थितीमध्ये पडावं लागतं आणि त्यामुळे कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापरही करावा लागतो. आणि नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे नो बॉल असेल. फ्री हिट ऑन. नवीन बॅटर आपण पाहिलेलं तर मैदानाच्या मध्ये दत्ता भोईर. तर प्रशांत यांचा पुढचा बॉल. यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल मात्र सुटला जाणार आहे. 1 धावी ती आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर तिथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाचं वाढतं धावफलक देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 38 धावा. प्रशांत पुन्हा एकदा तयार आहे मैदानाच्या मध्ये. उजव्या हाताने मैदानामध्ये आपण बघतोय मारा करतायत. त्यावेळेस पुढे आता लोअर फुल टॉस होता. मनगटाच्या साह्याने मात्र चेंडू इथे वळवले जात आहेत. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातो. निलेश सावंत खऱ्या अर्थानं जोपर्यंत मैदानाच्या मध्ये आहेत तोपर्यंत निश्चितपणे एक मोठी धावसंख्या उभे राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा येते 39 धावा 11 चॅलेंजर्स आडली संघाची.
आणि एक 11 चॅलेंजर्स आडले संघातील एक हार्ड हिटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. स्लॉगवरच्या षटकांसाठी त्याची ओळख आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला फील्ड करतील. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आली आणि एका धावेच्या पद्धतीने धापलक देखील आता पुढे सरकणार आहे. स्वराज्य चषक जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे आपण मला वाटतं बरेचसे संघ काय होतात ऑनलाईन स्पर्धा बघतात आणि त्यानुसार मात्र सेकंड मॅचची ती तयारी करतात. त्यामुळं इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन यानंतरची होणारी मॅच तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव विरुद्ध 11 चॅलेंजर्स देहूरोड. दोन्ही संघाने इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी तयार राहायचे. कोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. धावेसाठी नकार यावेळेस कळवला. कुठल्याही प्रकारचा धोका नाही तिथे. डॉट बॉल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आलेले आहे. प्रथम क्रमांकासाठी जर आपण पाहिले गेले तर 81,111 रुपयाचं प्राइज. मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके यांच्या वतीने मात्र सौजन्य झाले. द्वितीय क्रमांकासाठी 51,111 रुपयाचं प्राइज. शिवने सडोली गावचे सरपंच अजयजी चौधरी आणि त्याचबरोबर गौंजे गावचे माजी सरपंच उमेशजी बोडके. तृतीय क्रमांकासाठी 33,333 रुपयाचं प्राइज ज्यांच्या वतीने आपल्याला सौजन्य झालेले उरसेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपकजी कारके त्याचबरोबर उरसेगावचे उद्योजक मनसूरभाई पठाण सतीजी शिंदे साहेब यांच्या वतीने तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज आपल्याला सौजन्य झाले. कोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस खोदून काढलाय तिथे कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे सचिन गायकवाड चेंडूला कव्हर करतील. चेंडूची फेकी झाली आणि तिथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या मध्ये मिळणार आहे एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे तिथे चौथं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत मैदानात बाद झालेले आहेत. चतुर्थ क्रमांकासाठी 21,111 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत उरसेगावचे उद्योजक आकाजी धामणकर. त्याचबरोबर 5व्या क्रमांकासाठी 21,111 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केले सोमण्यगावचे माजी उपसरपंच सचिनजी मुरे. मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक ज्यांनी आपल्याला सौजन्य केली आहे उरसेगावचे माजी उपसरपंच विनयदादा कारके. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर आणि स्वराज्य स्पोर्टचे ओनर आकाशभाऊ दौंड. या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके त्याचबरोबर माजी उपसरपंच विनयदादा कारके उद्योजक अक्षय धामणकर. डीजे सौजन्य ज्यांनी आपल्याला केलेले नितीनदादा मोरे माजी उपसरपंच सोमाटणे. मानाचे करंडक ज्यांनी आपल्याला सौजन्य केलं गजानन भाऊ आंबेकर त्याचबरोबर राहुलजी भिलारे. 5वं षटकात असणार आहे आणि 5वं षटक इथे मैदानाच्या मध्ये घेऊन येईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सागर 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निलेश मात्र आता गिअर चेंज करावा लागणार आहे. ओहो पहिलाच बॉल. यावेळेस आपण पाहिलं गेलं तर एक आगळी वेगळी गोलंदाजाची चेंडू टाकण्याची ही शैली. ओहो 3 खेळाडू तिथे होते परंतु मला वाटतं तिथे बीट होत आहेत 3 खेळाडू. कधी कधी आपण बघतो ना रस्त्यावरती प्रवास करत असताना वळणांवरती लिहिलेले असतो बा सुंदर संदेश लिहिलेले असतात अति घाई आणि संकटात नाही. घाई या आता मात्र करून जमणार नाहीये. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 49 धावा स्कोर कार्ड वरती. सागर तयार पुन्हा एकदा विकेट. यावेळेस धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. आता मात्र थोडासा कट होणारा चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय आणि आतापर्यंत या विकेट मध्ये जर आपण पाहिलं या सीझन मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर स्वराज्य चषकाची जी खेळपट्टी आहे ना या खेळपट्टीने आपले रंग बदललेले आहेत. गत वर्षी आम्ही दरवर्षी पाहतो गेले 7 पर्व पाहिलेत आम्ही. 7 पर्वांमध्ये फक्त फलंदाजांचा बोलबाला राहिला होता परंतु या वर्षी या खेळपट्टीने आपले रंग उधळले. या वर्षी गोलंदाजांचा आपला बोलबाला आपण होता ना कालचा दिवस खऱ्या अर्थानं तुषार शिंदे याही खेळाडूला आपण खऱ्या अर्थानं या मैदानावरती आपली फिरकीची जादू दाखवतो त्याला बघितलंय. कोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस पुन्हा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. ट्रॅव्हल होतं तिथे. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. सरपंच पैलवान मनोजभाऊ येवले स्पोर्ट फाउंडेशन आडले संघाचे इथे अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा स्कोर कार्ड वरती ज्या लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्रायकर आपण पाहतोय दत्ता भोईर. सागरचा पुढचा बॉल आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेस प्रशांत बघायचे मैदानामध्ये वन बाउन्स चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा चौकार आलाय. याच ठिकाणी या स्पर्धेला मंडप ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत बेबडोळगावचे सरपंच राकेश दादा घारे, त्याचबरोबर आडेगावचे सरपंच ज्ञानेश्वर उर्फ पिंटूभाऊ सुतार, त्याचबरोबर उरसेगावचे उद्योजक कालिदाजी धामणकर, त्याचबरोबर उरसेगावचे सरपंच भारतीताई गावडे, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सतीजी कारके यांच्या वतीने या स्पर्धेला आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे या स्पर्धेला आपण पाहिले गेले तर मंडप सौजन्य केलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांनी मात्र आपल्याला सौजन्य केली आहे उरसेगावचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षलदादा कारके, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेली आहे ती ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आकाशभाऊ सोनवणे. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र जो आपण पादर्शनी घेतला जाणार आहे. 5 षटकं संपलेली आहेत, 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रशांत यांच्या हातामध्ये आपण पाहतो चेंडू पुन्हा त्या सोपवलेला आहे. इथे डॉक्टर विश्वजित घोटेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाने जर आपण पाहिलं ना तर निश्चितप्रमाणे कुठंतरी प्रतिस्पर्धी संघाचे जर आपण पाहिलं तर ताकद आणि त्याचा अंदाज जर थोडासा बांधला तर एक ताकदवर संघ आहे 11 चॅलेंजर साडले संघ. सतत आपण पाहिले गेले तर मोठमोठी मैदानामध्ये या संघाने गाजवलेली आहेत. बॉलर तयार, खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेस खोदून काढण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. सचिन चेंडूला आपण पाहतो ते मैदानामध्ये कव्हर करतायत. चेंडूची फेकी होईल तिथे. एक धाव इथे मैदानामध्ये जी येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाचा धावफलक 55 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे मात्र आपण पाहतोय जो मैदानामध्ये केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा बॉलर तयार असणार आहे तो प्रशांत. लोअर फुल टॉस यावेळेस गॅपमध्ये चेंडू असणार आहे. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. खणखणीत चौकार आलाय. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला इथे पत्र बघायला मिळेल. पुन्हा एकदा पाहिजे मैदानामध्ये वेळ मी म्हणेल ना पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये स्टॉप क्लॉकचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा खऱ्या अर्थानं स्टॉप क्लॉकचा वापर केला जातो परंतु याही स्पर्धेमध्ये तो नियम आपण अंमलात आणलेला आहे. पुन्हा त्या क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे चेंडूला कव्हर करेल. तिथे जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 60 धावा. 6वं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार आहे. प्रशांत पुन्हा तयार उजव्या हाताने. यावेळेस पुन्हा काहीसा खाली राहिलेला चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये बरंचसं अंतर राहिलं. अगदी 22च्या रूपाने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल एक धावी ती आली. एका धावीच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे सरकलं जाणार आहे. धावफलकावरती धावा इथे मात्र आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय 61 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या पाहायचे मैदानामध्ये प्रशांत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली प्रशांत यांची. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रो मध्ये समोर उभे राहिले होते जरूर परंतु चेंडू हातामध्ये थांबू शकला नाही आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण जर बघितले गेले तर धावफलक इथे स्थिर असणार आहे. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडूला चांगल्या प्रकारे थांबवलं तिथं परंतु झेल होऊ शकलेलं नाही. कॉटन बॉलची संधी होती तिथे प्रशांत यांना. 61 धावा स्कोर कार्ड वर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय तिथे थोडासा मात्र लॉंगॉन आहे. डीप कॉर्नर आहे. डीप मिड विकेट आहे. पॉवर प्लेचं आपण पाहिलं गेलं तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक येते मैदानामध्ये मार्गस्थ असताना
या षटकातला शेवटचा बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला तिथे आणि मला वाटतं झेल टिपण्याची पुन्हा एकदा संधी होती प्रवीणला. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय ते संपलं जाईल आता. 6 षटकांचा खेळ. 61 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजून 12 चेंडू मात्र जे शिल्लक आहेत. सुरुवातीला आपण पाहिलेली ज्या प्रकारची सुरुवात मात्र सुमित राजीवडेने केली आणि त्यानंतर सुमित राजीवडे मैदानामध्ये बाद झाला. पण ट्रॅकवरती आपण बघतोय ते सागर. लोअर फुल टॉस होता यावेळेस. ऑन साइडला बॅटचा फक्त फेस ओपन केला. निलेश सामंत ही स्ट्रेंथ आहे, ही ताकद त्याच्याकडे आहे. षटकार आलाय. षटकार आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या मध्ये खेळला जाईल. अगदी लोअर फुल टॉस होता, पिक केला बॉलला. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून मात्र खेळलेला षटकार आलाय. सागरचं स्वागत या षटकाराने केलंय. बॅटची कडा होती पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. थर्ड मॅचच्या दिशेने मात्र थोडीशी चुकी होतीये. असं म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. छोडो कॅच और छोडो मॅच. तुम्हाला हे कॅच मात्र पकडावे लागणार आहेत. आणि व्हेरी हँडसम आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. आणि मला वाटतं आज सकाळीच मात्र त्यांनी गेले 4-5 दिवस आपण पाहिलं गेलं तर एका नावाचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. ते एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे चॉकलेट बॉय किरण येवले यांच्या यशने शुभागमन होते. किरण सर आपलं स्वागत आहे. मैदानामध्ये आपण बघणार आहोत षटक क्रमांक इथे 7वं प्रगतीपथावरती असताना स्कोर कार्डवरती 69 धावा, 69 रन, लॉस ऑफ 4 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा त्या मैदानामध्ये बघायचं. चला वेळ स्पीड अप करा मित्रांनो, थोडीशी घाई करत चला. आपण या स्पर्धेचे नियम बनवलेले आहेत. बॉल केव्हाही हरवू द्या, भिजू द्या, बॉल डॅमेज होऊ द्या. बॉल बाबतीत कुठलीही चर्चा असेल तर मात्र तुम्हाला नवीन बॉल दिला जाणार आहे. सागर तयार, उजव्या हाताने पुन्हा एकदा. ओहो, आता मात्र अगदी समोर टाकलेला चेंडू होता, वळवलाय बॉलला तिथून. चेंडूवरती थोडीशी बोट फिरवली. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानामध्ये आलाय. अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा बॉल. पुढे सध्या आपण मैदानाच्या मध्ये पण बघतोय ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. सचिन गायकवाड आहेत चेंडूला कव्हर करतायत. चेंडूची फेकी केली. वा, अचूक फेकी बघायला मिळाली यावेळेस. एकच धाव आता मैदानाच्या मध्ये बघतोय जी येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा 70 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढे सागर उजव्या हाताने मैदानाच्या मध्ये मारा करेल. आडव्या बॅटने मात्र स्ट्रोक इथे खेळला. लेट पण थेट दत्ता भोईरच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. इथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या मध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायच्या वेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. 2 खेळाडू चेंडूपर्यंत मात्र तिथे पोहोचले परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल ते होईल. धावफलकावरती 78 धावा.
78 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे ते 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. दत्ता भोईर 14 चेंडूमध्ये 25 बनवतोय, तर 16 चेंडूमध्ये 25 धावा बनवतोय निलेश सावंत. आणि शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये हाताळण्यासाठी सचिन गायकवाड यांच्याकडे आपण पाहतोय. पुन्हा त्या चेंडू मात्र ती जो सोपवलेला आहे. 8 षटकाची मॅच आणि स्वराज्य चषक आपण पाहिले गेले तर स्वराज्य चषक मावळ तालुक्याची एक मानाची स्पर्धा म्हणून मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. स्फूर्तिगंध जर आपण पाहिले गेले तर स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे आणि त्याचबरोबर स्वर्गीय गणेश गराडे यांचं देखील खरं तर या दोन व्यक्ती नेहमीच स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं मात्र त्यांनी काम अविरत मात्र केलं. पहिलाच बॉल इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळालाय. 78 धावा स्कोर कार्डवर आहेत. मोठा स्ट्रोक यावेळेस खोदून काढलाय बॉलला आणि पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार रन. बरोबर तयार आहे पुढे आता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण जर बघितले गेले तर सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केलाय. मैदानाच्या आतमध्ये धावपाची संधी आणि तिथे मात्र संधीचं सोने होणार आहे. विकेट आली आहे. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई अभिषेक. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा. यावेळेस आता जर मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर पुन्हा एकदा जाऊयात सामन्याकडे. नो बॉल आणि आता मात्र आपण बघतोय ते मैदानामध्ये आलेला हा चौकार आहे. थँक्यू. नो प्लस इथे मात्र आपण बघतोय चौकार. नो बॉल आहे. तिसऱ्या अंपायरचा कॉल नो बॉल आलेला आहे. 90 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. निलेशने मात्र आपण पाहतोय इथे चढवलेलं आक्रमण आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय. 20 चेंडू 36 धावा आतापर्यंत मात्र निलेशच्या बॅट मधून येताना आपण बघतोय. एका बाजूने मात्र संघाला सावरण्याचं काम इथे निलेशने केलंय. फ्री टॉन असणार आहे निलेशसाठी हा चेंडू. कोलबटप्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस बॉलला मिड ऑनला क्लिअर करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डीप लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. चौकार लागोपाठचा दुसरा. इथे पण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर यावेळेस चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या इथे जो आपल्याला बघायला मिळणार आहे. 94 धावा ज्या मात्र आपण बघतोय धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. निलेश सावंत इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आक्रमण चढवतोय. बॉल ट्रॅक वरती बॉल पुढे तयार असणार आहे सचिन. पुढे ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक षटकार रन.
शेंदराचा भाळी टिळा, शेंदराचा भाळी टिळा, माझी बाळ गळा. इथे पण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार आणि चौकाराचं आपण पाहतोय मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये स्लाव ओव्हर मध्ये अक्षरशः मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. बॉलर ट्रॅक वरती पुन्हा मैदानामध्ये बघायचं यावेळेस बॉलर तयार. यावेळेस हा चेंडू मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला इथे निलेशने आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सकाळच्या सत्रामध्ये. अर्धशतक पूर्ण करतोय निलेश सावंत. जबरदस्त बॅटिंग केली निलेशने. पहिला डाव संपला 104 धावा 23